नमस्कार. आज आपण बायबलमधील एका अत्यंत महत्वाच्या आणि नेहमी चर्चेत असणाऱ्या भविष्यवाणीबद्दल बोलणार आहोत. ही आहे डॅनियलच्या पुस्तकातील 59 आठवड्यांची भविष्यवाणी. चला तर मग सुरुवात करूया. तर मग सुरुवातच एका मोठ्या प्रश्नाने करूया. डॅनियलच्या पुस्तकातली ही 69 आठवड्यांची भविष्यवाणी नेमकी संपते कुठे? म्हणजे कोणती घटना या भविष्यवाणीचा शेवट दर्शवते? याबद्दल दोन मुख्य मतप्रवाह आहेत. आपण दोन्ही बाजू स्रोत सामग्रीच्या आधारावर समजून घेऊ. ठीक आहे, तर आपण पहिल्या मतापासून सुरुवात करूया. या मतानुसार 69 आठवड्यांचा हा जो काळ आहे तो येशूच्या बाप्तिस्माने संपतो. पण हे असं का म्हटलं जातं? चला पाहूया. या मताचा जो आधार आहे तो डॅनियलच्या पुस्तकातल्या या वचनात सापडतो. यात काय म्हटलंय? यरुशलेमची पुनर्बांधणी करण्याचा हुकूम निघाल्यापासून अभिषिक्त राजा येईपर्यंत. आता यातला अभिषिक्त राजा किंवा मसीहा हा शब्द खूप महत्वाचा आहे. याच शब्दावर हे पहिलं मत पूर्णपणे आधारलेलं आहे. म्हणजे बघा, यामागचा तर्क कसा आहे? भविष्यवाणी म्हणते की 69 आठवडे अभिषिक्त व्यक्तीच्या आगमनाने संपतील, बरोबर? तर हे मत काय करतं? ते येशूच्या बाप्तिस्म्यालाच त्याचा अभिषेक मानतं. कारण बाप्तिस्म्याच्या वेळी पवित्र आत्मा त्याच्यावर उतरला होता. म्हणूनच हीच घटना त्या 69 आठवड्यांच्या भविष्यवाणीची पूर्तता आहे, असं मानलं जातं. बरं, हे झालं पहिलं मत. आता आपण दुसऱ्या तितक्याच महत्वाच्या मताकडे वळूया आणि पाहूया की त्यांच्या मते या भविष्यवाणीचा शेवट कसा होतो. आता या दुसऱ्या मताचा आधार आहे डॅनियल 9:26 आणि यातला एक वाक्यांश सगळ्यात महत्वाचा आहे. तो म्हणजे कापून टाकले जाईल. संपूर्ण दुसऱ्या मताचा पाया याच वाक्यांशावर उभा आहे. हे मत थोडं वेगळ्या दृष्टिकोनातून बघतं. हे 69 आठवडे संपल्यावर काय होतं यावर जास्त लक्ष केंद्रित करतं. भविष्यवाणीत म्हटलं आहे की मसीहाला कापून टाकले जाईल आणि याचा थेट अर्थ येशूच्या क्रूसावरील मृत्यूशी लावला जातो. त्यामुळे या मतानुसार येशूचं क्रुसिफिकेशन हीच ती निर्णायक घटना आहे जिथे हा प्रॉफेटिक काळ संपतो. आता इथे बघा, आपण दोन्ही मतांना समोरासमोर ठेवून पाहू शकतो. म्हणजे फरक अगदी स्पष्ट होईल. एकीकडे आहे बाप्तिस्मा, दुसरीकडे क्रुसिफिकेशन. दोघांसाठी वेगवेगळी वचनं आधार म्हणून घेतली आहेत. पहिलं मत अभिषिक्त राजा येईपर्यंत यावर भर देतं, तर दुसरं मत मशीहाला कापून टाकले जाईल यावर. एकासाठी पूर्ततेची घटना आहे पवित्र आत्म्याचा अभिषेक, तर दुसऱ्यासाठी आहे क्रूसावरचा मृत्यू. आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपण या दोन्हीपैकी कोणतंही मत मानलं तरी एक गोष्ट मात्र दोन्हीकडे सारखीच आहे. स्रोत सामग्री असं सांगते की हे 69 आठवडे संपल्यानंतर लगेच 70वा आठवडा सुरू होत नाही. मध्ये एक विशिष्ट काळ येतो ज्याला अंतरकाळ किंवा गॅप पिरियड असं म्हणतात. तर हा अंतरकाळ म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा भविष्यवाणीतला एक थांबा आहे. हा 59वा आठवडा संपल्यावर सुरू होतो, पण 70वा आठवडा सुरू होण्याआधी संपतो. या काळाचं वर्णन अनेकदा पेंटेकॉस्टच्या काळासारखं केलं जातं, जो एक महत्वाचा आध्यात्मिक काळ मानला जातो. ही टाईमलाईन बघितली की सगळ्या क्रम लक्षात येईल. बघा, आधी 69 आठवडे जे बाप्तिस्मा किंवा क्रुसिफिकेशनने संपतात. त्यानंतर येतो हा अंतरकाळ, जो किती लांब असेल हे निश्चित नाही. याला पेंटेकॉस्टचं युग असंही म्हणतात. मग काही विशिष्ट घटना घडतात आणि अंतिम 70वा आठवडा सुरू होतो. आणि या सगळ्याच्या शेवटी म्हणजे 70वा आठवडा संपल्यावर सहस्रकाच्या राज्याची स्थापना होते. मग प्रश्न येतो की या अंतरकाळाचा उद्देश काय? कशासाठी आहे हा गॅप? तर स्रोतानुसार हा काळ आहे आध्यात्मिक शेतीचा. म्हणजे या काळात आध्यात्मिक प्रथम फळे तयार केली जातात. किती सुंदर कल्पना आहे ना? आणि ही आध्यात्मिक शेती 2 टप्प्यांत होते. पहिला आहे सुरुवातीचा पाऊस, जेव्हा पवित्र आत्मा उतरतो आणि पहिले संत तयार होतात. आणि मग येतो नंतरचा पाऊस. यात पवित्र आत्मा पुन्हा एकदा उतरतो आणि अंतिम पूर्णपणे तयार झालेली प्रथम फळे निर्माण होतात. हे एक रूपक आहे जे आध्यात्मिक वाढीचे 2 महत्वाचे टप्पे दाखवतं. चला, आता आपण या भविष्यवाणीच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्वाच्या टप्प्याकडे येऊया. तो म्हणजे अंतिम आठवडा आणि त्यानंतर येणारं राज्य. पाहूया हा शेवटचा आठवडा सुरू कसा होतो. तर हा अंतिम आठवडा सुरू होण्यासाठी काही विशिष्ट घटना घडाव्या लागतात असं स्रोत सांगतात. जसं की तो जो अंतरकाळ आहे तो संपतो. करण्यांचा सण सुरू होतो.
6वा कर्ण वाजवला जातो आणि श्वापदाचं राज्य सुरू होतं. ह्या घटना म्हणजे शेवटच्या 7 वर्षांच्या काळाची सुरुवात आहे. आणि मग जेव्हा हा अंतिम 17वा आठवडा संपतो तेव्हा डॅनियलची ही संपूर्ण भविष्यवाणी पूर्ण होते. आणि तिचं अंतिम फळ काय? तर 1000 वर्षांच्या राज्याची स्थापना, ज्याला मिलेनियल किंगडम असंही म्हणतात. हीच या संपूर्ण भविष्यवाणीची अंतिम पूर्तता आहे. तर या सगळ्या विवेचनानंतर आपल्या मनात एक मोठा प्रश्न उभा राहतो. इतकी भव्य, इतकी तपशीलवार भविष्यवाणी, हिच्या पूर्ततेचा आपल्या वर्तमानासाठी आणि भविष्यासाठी काय अर्थ असू शकतो? हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो.